नमस्कार शेतकरी मित्रांनो, पावसाळा कालपासून सुरू झाला आणि आपल्या शेतकऱ्यांच्या घरी सगळ्यांनाच माहिती आहे पावसाळा सुरू झाला म्हणजे लाईटचा प्रॉब्लेम येतो. असो ते आपलं नेहमीच रडगाण आहे. तर पोस्ट हार्वेस्टरचा जो काही पीक विमा आहे त्या संदर्भात बहुतेक शेतकरी विचारत होते की पोस्ट हार्वेस्टरचा जो काही पीक विमा आहे तो मिळणार कधी, त्याचा अपडेट येत नव्हता आणि एका जिल्ह्याचा अपडेट आलाय. त्या जिल्ह्या संदर्भात आपण आज बोलणार आहोत मित्रांनो, की तो जे काही शेतकऱ्यांनी क्लेम केले होते त्याच्यामध्ये किती शेतकरी पात्र झाले, काही शेतकऱ्यांनी डबल क्लेम केले त्याच्यामुळे ते रिजेक्ट झाले कंपन्यांना, तर ते कारणच पाहिजे असतं. या सगळ्या गोष्टींवर अगदी थोडक्यात डिस्कस करणार आहोत. चॅनलला जो सबस्क्राईब केला नसेल सबस्क्राईब करून ठेवा, लाईक करा, शेअर करा. बघा जी की सोलापूर जिल्ह्यामधील, आता हे सोलापूर जिल्ह्याचा अपडेट आहे, दुसऱ्या जिल्ह्यांचा अपडेट आला म्हणजे तोही तुमच्यापर्यंत आपण पोहोचवणार आहोत नक्कीच. सोलापूर जिल्ह्यांमध्ये जवळपास आता 3,500 लोकांनी क्लेम केले होते. सोलापूर जिल्ह्यामधील मंगळवेढा तालुका, बरोबर, मंगळवेढा तालुक्यामध्ये 3,500 लोकांनी क्लेम केले होते. 3,500 लोकांसाठी आता त्याच्यातनं काही नामंजूर झाले. जवळपास 2,000 शेतकऱ्यांना, 1900 शेतकऱ्यांना त्यांनी नामंजूर केलंय. म्हणजे ज्या शेतकऱ्यांनी डबल क्लेम केले, ओके, अशा शेतकऱ्यांना ते नामंजूर केले. आता हे जे काही शेतकरी पात्र झाले त्यांच्यासाठी 1476 क्लेम मंजूर झालेत. 3,500 पैकी 1476 क्लेम मंजूर झालेत आणि या 1476 लोकांना 76 लाख रुपये यांनी आता मंजूर केलाय. पोस्ट हार्वेस्टरचा जो काही पीक विमा आहे आपला, तो पीक विमा तुम्हाला तर माहितीच आहे की काढणी पश्चात पीक विमा, काढणी पश्चात शेतकऱ्यांना क्लेम करायचे असतात. ते क्लेम केल्यानंतर तो आपल्या अकाउंटमध्ये, क्लेम सेटल झाल्यानंतर पीक विमा कंपनी तो पीक विमा आपल्या अकाउंटमध्ये टाकत असते. आता याच्यामध्ये जवळपास 60,000 शेतकऱ्यांनी, मंगळवेढा तालुक्यामधील 60,000 शेतकऱ्यांनी पीक विमा भरला होता. फक्त पीक विमा भरून देखील चालत नाही, त्यांच्या ज्या काही अटी शर्ती असतात त्या पूर्ण देखील कराव्या लागतात. 60,000 शेतकऱ्यांनी मूग, उडीद, तूर अशा प्रकारसाठी हा पीक विमा भरला होता. फक्त पीक विमा भरला, त्याच्यानंतर त्यांनी क्लेमच केला नाही. आता याच्यामध्ये क्लेम केलेले शेतकरी 60,000 पैकी फक्त 19,000 शेतकरी होते. आता या 19,000 शेतकऱ्यांपैकी जवळपास 4,000 शेतकऱ्यांनी इथे डबल क्लेम केला. काहींना वाटतं की आमचा क्लेम सेटल झाला आणि पीक विमा आला नाही आणि चुकला तर नसेल, मग ते डबल क्लेम करून टाकता. एकदा केल्यानंतर डबल क्लेम केला तर तो रिजेक्ट होतो आणि म्हणून आता हे जे काही 24,25,00,000 रुपये याच्या आधी वाटप झाले 14,000 शेतकऱ्यांना. उर्वरित जे काही शेतकरी आहेत यांच्या अकाउंटमध्ये आता कृषी विभागाकडनं माहिती येते जे की 1476 क्लेम मंजूर झालेत. या मंगळवेढा तालुक्यासाठी 1476 क्लेम आता सेटल होणार आहेत. या जून एंडिंग पर्यंत त्यांच्या अकाउंटमध्ये पैसे येऊ शकतात असं कृषी अधिकाऱ्यांनी सांगितलंय. याच्यामध्ये किती शक्यता आहे, काय आहे, ते अकाउंटमध्ये पीक विमा आल्यानंतरच आपण कन्फर्म करू शकतो. कारण की या लोकांच्या भाषणावर या लोकांनी काही सांगितलं आणि मग आपण ते तुमच्यापर्यंत पोहोचवतो. मग ते परत आपण खोटारडे दिसतो की आपण फक्त व्हिडिओ बनवण्यासाठी ही माहिती देतोय. तसं नाहीये, त्यांनी जी माहिती दिली तीच माहिती तंतोतंत तुमच्यापर्यंत पोहोचवतोय, जेणेकरून तुम्हाला एक अंदाज येतो. जर त्यांनी जून एंड सांगितलं असेल तर जुलैपर्यंत देखील तो सेटल होऊ शकतो. फक्त पाठपुरावा करणं गरजेचं आहे. जे काही स्थानिक आमदार वगैरे असतात यांनी पाठपुरावा जर केला तर तो शेतकऱ्यांना पीक विमा लवकरात लवकर मिळू शकतो मित्रांनो. सो आता हा सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्याचा अपडेट आहे. दुसरा काही अपडेट आला तर तो नक्कीच तुमच्यापर्यंत आपण पोहोचवणार आहेत मित्रांनो. चॅनलला सबस्क्राईब केला नसेल सबस्क्राईब करा, लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, म्हणजे अशीच महत्त्वपूर्ण माहिती अपडेट तुम्हाला देत असो. जय सद्गुरू.